अमरावतीत नवनीत राणा यांच्या विरोधात भीम ब्रिगेड आता आक्रमक झाले। डॉक्टर आंबेडकर चौकात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे। खोटं जात प्रमाणपत्र वापरून निवडणूक जिंकली असं भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखेडे यांनी यावरती प्रतिक्रिया दिली। 5 वर्षापासून खासदार नवनीत राणा यांनी खोटं जात प्रमाणपत्र सादर करून अमरावती लोकसभेची निवडणूक लढले आहेत आणि ते मागे काही वर्ष अगोदर मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याच्या विरोधात ते सिद्धसुद्धा झालं की हे खोटं जात प्रमाणपत्र आहे। तरीसुद्धा त्यांना राजकीय पक्षाचा सत्ताधारी पक्षाचा त्यांना बळ असल्यामुळे ते आजपर्यंत त्याचा खुलासा झाला नाही आणि निकाल लागला नाही। मात्र आज न्यायालयामध्ये त्याची युक्तिवाद झाल्यानंतर सदर उद्या त्याचा निकाल लागणार आहे आणि तो निकाल भारतीय राज्यघटनेच्या नुसार लागणार आहे। उद्या खऱ्या अर्थाने त्या खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात उद्या निकाल लागणार आहे। म्हणून आम्ही आजच आम्ही कॅन्डल मार्च हा केला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।